एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत 6 महिने ते 3 वर्षे वयोगटातील बालकांकरिता घरपोच वाटप होणाऱ्या मल्टीमिक्स सिरियल्स अँड प्रोटीन्स खाऊच्या पॅकेटमध्ये मेलेला उंदीर आढळून आला आहे। गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या धवलखेडी येथे हा प्रकार उघडकीस आला आहे। या घटनेने परिसरातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। या अंगणवाडीतून 6 महिने ते 3 वर्ष वयापर्यंतच्या लहान मुलांना प्रोटीन्सची पॅकेटे पुरवली जातात। घरी गेल्यानंतर लाभार्थ्यांनी पॅकेट उघडून बघितल्यानंतर ही बाब समोर आली। मात्र या घटनेनंतर स्थानिकांचा शासन प्रशासनावर चांगलाच रोष बघायला मिळाला। तर या संदर्भात आदिवासी नेते व सामाजिक कार्यकर्ते मधुकर दिहारी यांनी जर अशा पद्धतीने आदिवासींच्या जीवाशी खेळ करत असाल तर आंदोलन करू असा इशारा दिला आहे। धवलखेडी नावाचे एक गाव देवरी तालुक्यामध्ये पोस्ट कळीकसा या ठिकाणी अंगणवाडीच्या पोषण आहारामध्ये आलेले जे पाकिट आहेत त्या पाकिटांमध्ये मेलेला उंदीर सापडलेला आहे। त्या गावातल्या एका नागरिकांना मला फोन करून त्यांनी व्हिडिओ पाठवल्या, त्याच्या फोटोज काढून त्यांनी पाठवलेला आहे। एकतर आदिवासी नक्षलग्रस्त आणि दुर्गम भाग आहे ज्या ठिकाणी आरोग्याच्या सोयी सुविधा योग्य प्रकारे कधीच भेटू शकल्या नाही आणि जर लहान लहान मुलांसाठी त्या पोषण आहाराच्या माध्यमातून जर अशा पद्धतीचे मेलेले उंदीर आणि ज्या अन्नाला कोणी खाऊ शकत नाही ते अन्न जर आमच्या ग्रामीण भागामध्ये आदिवासी लोकांच्या भागामध्ये जर पाठवत असतील आणि जर त्यांची प्रकृती बिघडली किंवा जर आरोग्याच्या सुविधा वेळेवर उपलब्ध झाल्या नाही तर आम्ही काय करावा हा सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। ज्या कोणत्या कंत्राटदाराला तो टेंडर दिलेला असेल, ज्या कंपनीला तो टेंडर दिलेला असेल की तो अंगणवाडीच्या पोषण आहाराचा पुरवठा करत असेल त्या पुरवठादाराला आणि त्या संबंधित विभागातला जे कर्मचारी अधिकारी दोषी असतील त्याची तपासणी न करता जर तो अन्न या ठिकाणी पाठवला असतील तर संपूर्ण जिल्ह्याभरच नाही तर महाराष्ट्रभर हा लहान मुलांच्या बाबतीतला आंदोलन उभा केला जाईल। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया।